अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतील पालकमंत्री ग्रीन सिटी या मोहिमेअंतर्गत वटपौर्णिमा निमित्त महिलांना मोफत वडाच्या रोपाचं वाटप करण्यात आलंय। भारतीय संस्कृतीतील वृक्षपूजनाची परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाची आधुनिक गरज यांचा सुंदर संगम घडवत साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या पालकमंत्री ग्रीन सिटी अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेच्या सणानिमित्त महिला माता भगिनींना मोफत वडाच्या रोपांचे वितरण करण्यात आलं। पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद देत शहराला हरित बनवण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपांचे वितरण करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेविका सुप्रिया धनंजय जाधव, अर्चना परकाळे, पूनम मुथा, दीपाली काकडे, जया शेलार, अर्चना काकडे, सुनीता कवडे, सीमा काकडे, दीपाली तुंगार, आशा पांडुळे, रितू लेले यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला माता भगिनी उपस्थित होत्या। यावेळी बोलताना उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी ग्रीन सिटी ही केवळ एक योजना नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेली सामाजिक लोक चळवळ असल्याचं सांगितलं। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक कुटुंबानं किमान एक वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं। तर आज लावलेलं प्रत्येक रोप उद्याच्या पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध जीवन देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर माजी नगरसेविका सुप्रिया धनंजय जाधव यांनी वटसावित्री पौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व यावेळी अधोरेखित केलं। भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या वृक्षाला दीर्घायुष्य, समृद्धी आणि जीवनदायी शक्तीचं प्रतीक मानलं जातं। यामुळे परंपरेचं जतन करताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकानं स्वीकारली पाहिजे असं त्या म्हणाल्या। तर यावेळी पूनम मुथा बोलताना म्हणाल्या की नामदार पालकमंत्री ग्रीन सिटी मोहिमेत महिलांचा सक्रिय सहभाग असून त्यातून हरित क्रांतीची नवी चळवळ उभारली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी कैलास दिघे, हर्ष लागडे, अशोक कुटे, ॲडव्होकेट दीनानाथ जाधव, राहुल मुथा, सोनू बोरुडे यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। तर यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अमोल बागुल यांनी केलं। उपस्थितांचे आभार हर्ष लागडे यांनी मानले। नगरी व्हिलेज येथील ट्री बँकमध्ये माता भगिनींसाठी वडाची रोपे मोफत उपलब्ध केली आहे। वटसावित्रीच्या निमित्ताने श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा त्रिवेणी संगम घडवणाऱ्या या उपक्रमानं एक रोप एक जबाबदारी, एक हरित भविष्य हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवला। शहराला हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी लोकसहभागातून उभारली जात असलेली ग्रीन सिटी चळवळ भविष्यात अधिक व्यापक होणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। साई द्वारका सेवा ट्रस्ट, अहिल्यानगर महानगरपालिका आणि ग्रीन सिटी तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंतर्गत माननीय ॲडव्होकेट धनंजय कृष्ण जाधव सर यांनी जे वटवृक्षांचे वाटप केले आहे ते एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीने सुमारे 1100 महिलांना या वटवृक्षाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे। तर या वृक्षामुळे निसर्गामध्ये ज्या ऑक्सिजनची, ज्या काही उष्णतेची यावर्षी सर्वांना त्रास झालेला आहे, तर या छोटासा हातभार लावून आपण हा कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर जे जाधव सरांनी हा उपक्रम राबवला आहे तो खरंच सर्वांसाठी खूप चांगला आहे आणि सर्व महिला भगिनींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्या सर्व महिला भगिनींच्या आणि एव्हरेस्ट अबॅकसच्या वतीनं मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद। आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अंतर्गत ग्रीन सिटी मोहीम, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या मोहिमेची सुरुवात आपण नगर शहरात केली आहे। उद्याच्या वटपौर्णिमेनिमित्त आपण महिलांना वटवृक्षाचे वाटप केले आहे आणि सर्व महिलांना मी उद्याच्या वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। तसेच कुणी इच्छुक महिला असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करून वटवृक्ष घेऊन जावे असेही आवाहन करते। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।